क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. इंग्लिश सुधारण्यासाठी आपल्याला नवीन नवीन इंग्लिशचे स्ट्रक्चर शिकायला पाहिजे. त्यासाठीच आपण या आपल्या यूट्यूब चॅनलवरती डेली स्पोकन इंग्लिशचे स्ट्रक्चर तुम्हाला शिकवत आहोत. या पद्धतीने आपण सराव करून आपण आपली इंग्लिश सुधारू शकतो. ठीक आहे, तर चला मग पाहूया आज एक नवीन इंग्लिश स्ट्रक्चर यूज्ड टू. या अगोदर आपण यूज टूचा वापर प्रेझेंट टेन्समध्ये पाहिला होता. आता यूज्ड टूचा वापर आपण पास्ट टेन्समध्ये केल्यानंतर त्याचा नेमका काय अर्थ होतो आणि त्याचा वापर करून आपण कशा पद्धतीने सेंटेन्स बनवू शकतो हे आज आपण पाहणार आहोत. ठीक आहे, चला तर मग पाहूया. यूज्ड टू याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस वॉज वर प्लस यूज्ड टू प्लस बिफोर प्लस ऑब्जेक्ट. यामध्ये सुद्धा आपल्याला यूज्ड टू सोबत बिफोर वापरायचा आहे, म्हणजेच वर्बचं फोर्थ फॉर्म वापरायचा आहे. ठीक आहे, चला तर मग पाहूया. याच्या अगोदर पॉझिटिव्ह सेंटेन्स पाहायचे आहेत आपल्याला. पॉझिटिव्ह सेंटेन्स पहा. फर्स्ट, रवी वॉज यूज्ड टू प्लेइंग मोबाईल गेम्स. रवीला मोबाईल गेम्स खेळायची सवय होती. सेकंड, रीना वॉज यूज्ड टू स्पीकिंग इंग्लिश. रीनाला इंग्लिश बोलायची सवय होती. वी वर यूज्ड टू सिंगिंग सॉंग्स. आम्हाला गाणं गायची सवय होती. माय मदर वॉज यूज्ड टू कुकिंग फूड. माझ्या आईला जेवण बनवायची सवय होती. यू वर यूज्ड टू काउंटिंग कॉइन्स. तुला कॉइन्स मोजायची सवय होती. थोडक्यात यूज्ड टू ज्यावेळेस आपण पास्ट टेन्समध्ये वापरतो त्यावेळेस त्याचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीची सवय होती. अशा पद्धतीने आपण सांगू शकतो. त्यानंतर या सर्व सेंटेन्स आपल्याला काय करायचं, आता नकारात्मक प्रश्न बनवायचे आहेत किंवा नकारात्मक सेंटेन्स बनवायचे आहेत. त्यानंतर आपण प्रश्न सुद्धा पाहणार आहोत. चला तर पाहूया निगेटिव्ह सेंटेन्स कसे बनवायचे. याचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीची सवय नव्हती. पहा, रवी वॉज नॉट यूज्ड टू प्लेइंग मोबाईल गेम्स. रवीला मोबाईल गेम्स खेळायची सवय नव्हती असा याचा अर्थ होतो. रीना वॉज नॉट यूज्ड टू स्पीकिंग इंग्लिश. रीनाला इंग्लिश बोलायची सवय नव्हती. वी वर नॉट यूज्ड टू सिंगिंग सॉंग्स. आम्हाला गाणं गायची सवय नव्हती. माय मदर वॉज नॉट यूज्ड टू कुकिंग फूड. माझ्या आईला स्वयंपाक बनवायची सवय नव्हती. यू वर नॉट यूज्ड टू काउंटिंग कॉइन्स. मला कॉइन्स जे आहेत ते काउंटिंग करायची सवय नव्हती. अशा पद्धतीने या सर्व निगेटिव्ह सेंटेन्सचा अर्थ होईल. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला याचं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस बनवायचे आहेत, म्हणजेच प्रश्नार्थक सेंटेन्स बनवायचे आहेत आणि त्याचा नेमका अर्थ काय होईल हे सुद्धा पाहायचं आहे. चला तर मग पाहूया. एखाद्या गोष्टीची सवय होती का, अशा प्रकारे आपण प्रश्न बनवू शकतो. वॉज रवी यूज्ड टू प्लेइंग मोबाईल गेम्स. रवीला मोबाईल गेम्स खेळायची सवय होती का. वॉज रीना यूज्ड टू स्पीकिंग इंग्लिश. रीनाला इंग्लिश बोलायची सवय होती का. वर वी यूज्ड टू सिंगिंग सॉंग्स. आम्हाला गाणं गायची सवय होती का. वॉज माय मदर यूज्ड टू कुकिंग फूड. माझ्या आईला स्वयंपाक बनायची सवय होती का. वर यू यूज्ड टू काउंटिंग कॉइन्स. तुला जे कॉइन्स आहेत ते काउंटिंग करायची सवय होती का, मोजायची सवय होती का कॉइन्स. अशा प्रकारे आपण हे प्रश्न बनवू शकतो यूज टूचा वापर करू. ठीक आहे, तर अशा पद्धतीने या यूज टूचा वापर पास्ट टेन्समध्ये केल्यानंतर एखाद्या गोष्टीची सवय होती आणि एखाद्या गोष्टीची सवय नव्हती अशा प्रकारे आपण सेंटेन्स बनवून डेली याचा सराव केल्यावर तर काय होईल, आपली इंग्लिश चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह होईल. तुम्ही अशा प्रकारचे सेंटेन्स बनवा आणि प्रॅक्टिस करा आणि इंग्लिश इम्प्रूव्ह करा. ओके, थँक्यू.